नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोगाथा स्टडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज प्रश्न आणि प्रश्नाबद्दल अतिरिक्त माहिती, प्रश्न आणि प्रश्नाचे स्पष्टीकरण याप्रमाणे आपण आज व्हिडिओ बघणार आहे. म्हणजे एका प्रश्नापासून अनेक प्रश्न कसे निर्माण होतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ न घालवता आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची नियुक्ती केली गेली होती मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे, बी.एन. राव. याविषयी आपण अतिरिक्त माहिती बघूया. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती. उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी, व्ही.टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती मित्रांनो. उपाध्यक्ष सांगितलं तर एच.सी. मुखर्जी, व्ही.टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. संविधान सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. घटना समितीचे सचिव म्हणून अय्यंगार यांची नियुक्ती करण्यात आली होती मित्रांनो. घटना समितीचे सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती. उपाध्यक्ष सांगितले मित्रांनो तर एच.सी. मुखर्जी, व्ही.टी. कृष्णमाचारी होते. तर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. सचिव म्हणून अय्यंगार यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? राजकुमारी अमृता कौर ह्या केंद्रीय प्रांत या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, केंद्रीय प्रांत. राजकुमारी अमृता कौर ह्या केंद्रीय प्रांत या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे. स्पष्टीकरण बघूया. राजकुमारी अमृता कौर ह्या काँग्रेस पक्षातून निवडून आल्या होत्या. राजकुमारी अमृता कौर यांनी AIIMSची स्थापना केली होती. राजकुमारी अमृता कौर ह्या 16 वर्ष महात्मा गांधींच्या सचिव होत्या मित्रांनो. किती वर्ष? 16 वर्ष महात्मा गांधींच्या सचिव होत्या मित्रांनो. राजकुमारी अमृता कौर ह्या प्रसिद्ध टेनिसपटू सुद्धा होत्या मित्रांनो. राजकुमारी अमृता कौर ह्या प्रसिद्ध टेनिसपटू होत्या. देशातील प्रथम महिला कॅबिनेट मंत्री म्हणून राजकुमारी अमृता कौर ओळखल्या जातात. देशातील प्रथम महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या मित्रांनो? तर राजकुमारी अमृता कौर या देशातील प्रथम महिला कॅबिनेट मंत्री होत्या. पुढील प्रश्न बघूया. देशातील प्रथम महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होत्या? देशातील प्रथम महिला मुख्यमंत्री विचारले मित्रांनो तर सुचेता कृपलानी या देशातील प्रथम महिला मुख्यमंत्री आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, सुचेता कृपलानी. देशातील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो? तर सुचेता कृपलानी. अतिरिक्त माहिती बघूया. देशातील प्रथम महिला राज्यपाल विचारण्यात आले मित्रांनो तर सरोजिनी नायडू या देशातील प्रथम महिला राज्यपाल आहेत मित्रांनो. घटना समितीच्या एकमेव दलित स्त्री म्हणून कोण ओळखले जातात मित्रांनो? दक्ष यांनी वेलुयुदन. दक्ष यांनी वेलुयुदन या घटना समितीच्या एकमेव दलित स्त्री आहेत मित्रांनो. देशातील प्रथम महिला राज्यपाल विचारण्यात आले मित्रांनो तर सरोजिनी नायडू. देशातील प्रथम महिला मुख्यमंत्री विचारण्यात आले मित्रांनो तर सुचेता कृपलानी. आणि घटना समितीचा एकमेव दलित स्त्री म्हणून विचारण्यात आले मित्रांनो दक्ष यांनी वेलुयुदन. पुढील प्रश्न बघूया. घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली तेव्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली तेव्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली होती मित्रांनो. म्हणजे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी कामकाज बघितले होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. घटना समितीची प्रथम बैठक झाली तेव्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी कामकाज बघितले होते. याविषयी आपण अतिरिक्त माहिती बघूया मित्रांनो. प्रथम बैठक, घटना समितीची प्रथम बैठक केव्हा झाली? 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची प्रथम बैठक झाली. कोणत्या ठिकाणी झाली? दिल्ली या ठिकाणी झाली. घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मित्रांनो.
घटना समितीची प्रथम बैठक केव्हा झाली? 9 डिसेंबर 1946. कुठे झाली? दिल्ली. आणि संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झाली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे मित्रांनो? तर राजस्थान. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, राजस्थान. स्पष्टीकरण बघूया मित्रांनो. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य विचारले मित्रांनो, तर राजस्थान हे भारतात सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार राज्य आहे मित्रांनो. राजस्थानचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 3,42,239 चौरस किमी आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे मित्रांनो. मध्य प्रदेशचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 3,08,313 चौरस किमी. 3,08,313 चौरस किमी आहे मित्रांनो. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 3,07,713 चौरस किमी आहे मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्र क्षेत्रफळानुसार किती क्रमांकावर आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून महाराष्ट्र क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या राज्याचे आहे मित्रांनो? तर गोवा. गोवाचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 3,702 चौरस किमी. दुसऱ्या क्रमांकावर सिक्कीम आहे मित्रांनो. दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर सिक्कीम. पुढील प्रश्न बघूया. जगात भारताच्या क्षेत्रफळात टिंबटिंब क्रमांक लागतो. जगात भारताच्या क्षेत्रफळात टिंबटिंब क्रमांक लागतो. जगात क्षेत्रफळात भारताचा 7वा क्रमांक लागतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. स्पष्टीकरण बघूया. जगात क्षेत्रफळानुसार रशिया हे सर्वात मोठे देश आहे मित्रांनो. दुसऱ्या क्रमांकावर कॅनडा, तिसऱ्या क्रमांकावर चीन, चौथ्या क्रमांकावर अमेरिका, 5व्या क्रमांकावर ब्राझील, 6व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया और 7व्या क्रमांकावर आपला देश आहे मित्रांनो, भारत. जगात सर्वात लहान देश विचारण्यात आला मित्रांनो, तो व्हॅटिकन सिटी आहे. व्हॅटिकन सिटीचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 0.44 किलोमीटर. किती आहे मित्रांनो? 0.44 किलोमीटर. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे मित्रांनो? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी 800 किमी आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. किती? ऑप्शन क्रमांक 1 800 किलोमीटर. अतिरिक्त माहिती जाणून घ्या मित्रांनो. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती होती मित्रांनो? तर 800 किलोमीटर. तर दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर आहे मित्रांनो. काही पुस्तकात दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर देण्यात आले आहे मित्रांनो, तर काही पुस्तकात 720 देण्यात आले आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी करण्यात आली मित्रांनो. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी करण्यात आली तेव्हा महाराष्ट्रात 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग, 229 तालुके होते. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली मित्रांनो? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली मित्रांनो? 1 नोव्हेंबर 1956 रोजी. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्याला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? महाराष्ट्र राज्याला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो? तर 720. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे, 720. सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्यास लाभला आहे मित्रांनो. 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्यास लाभला आहे. दुसऱ्या क्रमांकावर रायगड आहे मित्रांनो. 122 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यास लाभला आहे. तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्गला 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. चौथ्या क्रमांकावर बृहन्मुंबई आहे मित्रांनो. बृहन्मुंबईला 114 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 5व्या क्रमांकावर पालघर आहे मित्रांनो. पालघरला 102 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 6व्या क्रमांकावर ठाणे आहे मित्रांनो. ठाण्याला 25 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. सर्वात जास्त समुद्रकिनारा विचारला मित्रांनो तर रत्नागिरी जिल्ह्यास लागला आहे. सर्वात कमी विचारण्यात आला तर ठाणे जिल्ह्यास लागलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. भारताची दक्षिण-उत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिण-उत्तर लांबी मित्रांनो 3,214 किलोमीटर आहे. किती आहे मित्रांनो? 3,214 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. स्पष्टीकरण बघूया मित्रांनो. पूर्व पश्चिम लांबी विचारली मित्रांनो तर 2,933 किलोमीटर आहे मित्रांनो. उत्तर दक्षिण लांबी विचारली तर 3,214 किलोमीटर आहे मित्रांनो. तर पूर्व पश्चिम लांबी विचारली मित्रांनो 2,000
933 किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ मित्रांनो 32,87,263 चौरस किमी आहे मित्रांनो. भारताचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 32,87,263 चौरस किमी. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाचा 2.42% आहे मित्रांनो. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाचा किती टक्के आहे मित्रांनो? 2.42%. भारताचे क्षेत्रफळ पाकिस्तानच्या क्षेत्रफळाचा 4 पट आहे मित्रांनो. भारताचे क्षेत्रफळाचा चीनच्या क्षेत्रफळाचा 1/3 पट आहे मित्रांनो. भारताचे क्षेत्रफळ जपानच्या क्षेत्रफळाचा 8 पट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते? भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते? तर गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम या राज्यातून कर्कवृत्त जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम. अतिरिक्त माहिती बघूया मित्रांनो. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते मित्रांनो. कर्कवृत्त कुठून जाते? भारताच्या मध्यातून. भारतातील 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. किती? 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम या 8 राज्यातून कर्कवृत्त जाते मित्रांनो. कर्कवृत्तावर ट्रिक बनवण्यात आले मित्रांनो. गुराछम झापत्रिमी. गुराछम झापत्रिमी. गु म्हणजे गुजरात, रा म्हणजे राजस्थान, छ म्हणजे छत्तीसगड, म म्हणजे मध्य प्रदेश, झा म्हणजे झारखंड, प म्हणजे पश्चिम बंगाल, त्रि म्हणजे त्रिपुरा, मी म्हणजे मिझोराम. म्हणजे गुराछ झाप त्रिमी. ही ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. भारताला टिंब किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे. भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे मित्रांनो? तर 15,200. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले उत्तर आहे 15,200. अतिरिक्त माहिती बघूया. भारताला 7 देशाची सीमा लाभलेली आहे मित्रांनो. किती? 7 देशांची सीमा भारताला लाभलेली आहे. बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान या 7 देशांची सीमा भारताला लाभलेली आहे. बांगलादेशची 4,069 किमीची सीमा लाभलेली आहे. चीनची 3,917 किलोमीटर लांबीची सीमा लाभली आहे. पाकिस्तानची 3,310 किलोमीटर लांबीची सीमा लाभली आहे. नेपाळची 1,752 किलोमीटर लांबीची सीमा लाभली आहे. म्यानमारची 1,458 किलोमीटर लांबीची सीमा लाभली आहे. भूतानची 587 किलोमीटर लांबीची सीमा लाभली आहे. अफगाणिस्तानची 80 किलोमीटर लांबीची सीमा लाभली आहे. सर्वात जास्त सीमा बांगलादेश या देशाची लाभली आहे. म्हणून बांगलादेश लक्षात ठेवा. तसेच सर्वात कमी सीमा विचारली मित्रांनो तर अफगाणिस्तान या देशाची लाभली आहे 80 किलोमीटर. हे पण लक्षात ठेवा. सर्वात जास्त विचारले मित्रांनो तर बांगलादेश, सर्वात कमी विचारले मित्रांनो तर अफगाणिस्तान. याच्यावर आपण ट्रिक बनवली आहे मित्रांनो. बचपन MBA. बचपन MBA ही ट्रिक आपण बनवली आहे कोणत्या देशाची सीमा लाभली आहे म्हणून. प म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, एम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूतान, ए म्हणजे अफगाणिस्तान. पुढील प्रश्न बघूया. टिंबटिंब हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. टिंबटिंब हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. मित्रांनो जोग हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे जोग. अतिरिक्त माहिती बघूया. जोग या धबधब्याला गिरसप्पा धबधबा म्हणून देखील ओळखले जाते. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती नदीवर जोग धबधबा आहे. कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यात जोग धबधबा आहे. चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? तर चंबळ नदीवर आहे. कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यात चुलिया धबधबा आहे. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? तर कावेरी. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? तर इंद्रावती. चित्रकूट धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड. एंजल्स धबधबा हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे मित्रांनो. एंजल्स धबधबा हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. कोणत्या देशात आहे? तर व्हेनेझुएला या देशात एंजल्स धबधबा आहे. एंजल्स धबधब्याची उंची मित्रांनो 979 मीटर आहे मित्रांनो. किती? 979. जगातील सर्वात उंच धबधबा म्हणून एंजल्स धबधबा ओळखला जातो. पुढील प्रश्न बघूया. विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? विधवा पुनर्विवाह कायदा 1856 या वर्षी करण्यात आला मित्रांनो. कोणत्या वर्षी? 1856 या वर्षी विधवा पुनर्विवाह कायदा करण्यात आला. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. अतिरिक्त माहिती बघूया मित्रांनो.
विधवा पुनर्विवाह कायदा हा लॉर्ड डलहौसी यांनी केला होता मित्रांनो. कोणी केला होता कायदा? लॉर्ड डलहौसी यांनी केला होता. त्यांना पंडित विद्यासागर व विष्णूशास्त्री पंडित यांनी पाठिंबा दिला होता मित्रांनो. लॉर्ड डलहौसी यांनी देखील हा कायदा केला असला तरी पंडित विद्यासागर व विष्णूशास्त्री पंडित यांनी त्याला मदत केली होती मित्रांनो. परवाना कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? परवाना कायदा 1857 रोजी करण्यात आला. संमती व्हायचा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? 1892 या वर्षी करण्यात आला. संमती व्हायचा कायदा याला लोकमान्य टिळक यांनी विरोध केला होता. परवाना कायदा कोणत्या वर्षी झाला? 1857. संमती व्हायचा कायदा 1892. पुढील प्रश्न बघूया. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? मित्रांनो 1955च्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. स्पष्टीकरण बघूया मित्रांनो. घटनेतील कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे या संबंधित आहे. अस्पृश्यता नष्ट करणे या संबंधित कोणते कलम आहे मित्रांनो? तर कलम 17 हे आहे. ही कलम मूलभूत हक्क म्हणून ओळखली जाते. कलम 17 मूलभूत हक्क म्हणून ओळखले जाते मित्रांनो. यांच्या अंमलबजावणीसाठी अस्पृश्यता कायदा 1955 करण्यात आला. कलम 17चा अंमलबजावणीसाठी अस्पृश्यता कायदा 1955 करण्यात आला. परंतु 1955च्या कायद्याचा नावात बदल करण्यात आले 1976 या वर्षी. 1955च्या कायद्याचे नाव नागरी हक्क संरक्षण कायदा करण्यात आले मित्रांनो. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 असे करण्यात आले. पुढील प्रश्न बघूया. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा आरंभ कोणत्या प्रांतात झाला? ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा आरंभ मद्रास व मुंबई या प्रांतात झाला, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 एक आपले उत्तर आहे मित्रांनो. रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर मद्रास व मुंबई, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे. स्पष्टीकरण बघूया. रयतवारी पद्धत थॉमस मनरो यांनी सुरू केली होती. कोणत्या वर्षी सुरू केली होती? 1820 मध्ये. कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली होती. कोणत्या वर्षी सुरू केली होती मित्रांनो? तर 1793 मध्ये. महालवारी पद्धत होल्ट मॅकेन्सी यांनी सुरू केली होती 1822 मध्ये. रयतवारी पद्धत थॉमस मनरो यांनी सुरू केली होती. कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली होती. महालवारी पद्धत होल्ट मॅकेन्सी यांनी सुरू केली होती. पुढील प्रश्न बघूया. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर 1858च्या कायद्याने. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला 1858च्या कायद्याने, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. अतिरिक्त माहिती बघूया. 1858च्या कायद्याने शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॅनिंग ओळखला जाऊ लागला, तर पहिला व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कॅनिंग ओळखला जाऊ लागला. शेवटचा गव्हर्नर जनरल विचारला मित्रांनो तर लॉर्ड कॅनिंग, आणि पहिला व्हाईसरॉय विचारला मित्रांनो तर लॉर्ड कॅनिंग. 1858च्या कायद्यानुसार. या कायद्यामुळे भारताचा गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय बनला होता. भारताचा गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय बनला होता. 1833 या वर्षी बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला होता. बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल 1833च्या कायद्यानुसार बनला होता. त्यात पहिला गव्हर्नर जनरल म्हणून विल्यम बेंटिंक म्हणून ओळखले जाते. विल्यम बेंटिंक म्हणून पहिला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक म्हणून तंट्या भील ओळखला जाते मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. तंट्या भील. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक आहे मित्रांनो तंट्या भील. अतिरिक्त माहिती बघूया. तंट्या भील यांचा जन्म मध्य प्रदेशातील नेमाड या जिल्ह्यातील बिरडा या लहानशा गावात झाला मित्रांनो. तंट्या भील यांचा जन्म 1842 या वर्षी झाला. तंट्या भील आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक म्हणून ओळखला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात कोण उपस्थित होते? हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात 1877 या वर्षी गणेश वासुदेव जोशी हे उपस्थित होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. गणेश वासुदेव जोशी. अतिरिक्त माहिती बघूया.
1877 या वर्षी राणी व्हिक्टोरियाला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यासाठी दिल्ली दरबार भरला होता. 1877मध्ये दिल्ली दरबार भरला होता. तो राणी व्हिक्टोरियाला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यासाठी भरवण्यात आला होता मित्रांनो. तेव्हा गणेश वासुदेव जोशी दिल्ली दरबारात उपस्थित होते मित्रांनो. ते पुन्हा सार्वजनिक सभेच्या वतीने हजर होते. त्याने राणीला पुन्हा सार्वजनिक सभेच्या वतीने मानपत्र दिले होते. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका सुद्धा म्हणत असे मित्रांनो. हा प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो. गणेश वासुदेव जोशी यांना काय म्हणत असे, तर सार्वजनिक काका म्हणून ओळखले जात असे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरात जवळजवळ 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, 97,000. अतिरिक्त माहिती बघूया. मानवी मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या 10,000 दशलक्ष असते. मानवी मेंदूच्या पृष्ठभागावर चेतापेशींची संख्या किती आहे मित्रांनो? 10,000 दशलक्ष आहे मित्रांनो. प्रौढ माणसाच्या शरीरात 60 ते 90 दशलक्ष पेशी असतात. प्रौढ माणसाच्या शरीरात किती पेशी असतात? तर 60 ते 90 दशलक्ष. सर्व पेशी एकमेकांना जोडल्यास पृथ्वीचा 4.5 फेऱ्या होतील, म्हणजे 4.5 फेऱ्या पृथ्वीचा होतील मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण करणे होय मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, रक्ताचे शुद्धीकरण. अतिरिक्त माहिती बघूया. याचे कार्य वातावरणातील ऑक्सिजन घेऊन ते रक्तात पोहोचवणे आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडणे. फुफ्फुसाचे कार्य कोणते आहे मित्रांनो? ऑक्सिजन घेणे, ते रक्तात पोहोचवणे, रक्तातील कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडणे. डावे फुफ्फुस हे उजव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे आकाराने लहान व चपटे आहे. डावे फुफ्फुस हे उजव्या फुफ्फुसाच्या पेक्षा थोडेसे आकाराने लहान आहे मित्रांनो, थोडे चपटे आहे मित्रांनो. एका फुफ्फुसात जवळजवळ 300 मिलियन वायुकोश असतात. एका फुफ्फुसात जवळजवळ किती वायुकोश असतात मित्रांनो? तर 300 मिलियन वायुकोश. त्यांचा व्यास 0.1 मिमी आहे मित्रांनो. त्यांचा व्यास किती आहे मित्रांनो? 0.1 मिमी आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो. जेवढे तुम्ही लाईक करणार तेवढा हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवला जाणार, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा लाभ मिळणार, फायदा होणार मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.